रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा माझ्याकडून तरी। आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, त्यापेक्षा एकमेकाशी चांगलं बोला। तिळगुळाचं काय आहे, तिळगुळ फक्त एकच दिवस असतात, आपण कायम सगळ्यांशी एकमेकांशी चांगलं बोलूयात। हां, पण माझं म्हणाल तर आत्ताच जस्ट व्हॉट्सअपवर मी चॅटिंग करताना मला असं जाणवलं की मी स्वतःहून कोणाच्या वाटा कधी जात नाही। ज्यावेळेला माझ्या कोण वाटत जातं त्यावेळेला मी वाटत जाते आणि मगच मी वाकड्यात शिरते। तर सणासुदीचं असं झालं आहे की सणासुदीचं माझ्या कपाळाला टिकली नाही आहे, तर तुम्ही असं म्हणू नका की का टिकली लावलेली नाही आहे, याचंच उत्तर मी देणार आहे। नाही तर इतकी आज गडबड असती माझ्या मागं की आवरायचं पटापटा, व्यवसायाला पटापटा आवरायचं, व्यवसायाला जायचं, खूप सारी अशी कामं असतात। आणि तर आज काही विशेष नाही आमच्याकडं, साधं सोपंच, म्हणजे आज भाजी चपाती केलेली आहे आणि आज वेगळं काही केलेलं नाही। हा, फक्त पैंजण माझ्या पायातलं जे वाजतंय ते वाजतंय छान। काहीच म्हणजे काहीच आवडलेलं नाहीये, काम पण नाही आवडलं अजून। आणि म्हटलं आता तुमच्याशी बोलता बोलता हा ब्लॉग काढेपर्यंत ना तुमच्याशी बोलावं आणि सांगावं की आता खूप सारे मला पण म्हणजे सकाळी सकाळी एक मी शॉर्ट टाकला तर त्याला कमेंट्स आहे की मी डिलीट केली कमेंट की टिकली का नाही लावली, सणासुदीचं असं का थांबलाय। तर घरामध्ये टिकली नाही लावत मी, बाहेर जर गेले तर लावते आणि घरामध्ये नाही लावत। कारण काय होतं माहिती का, बाहेर गेलो की आपल्याला सगळेजण विचारतात की काय झाले ताई, इवन त्याचे वेगवेगळे पण अर्थ होतात, त्यामुळं मग मी बाहेर कुठं जायचं असेल तर टिकली लावते। तर आम्हाला सुतक पडलेलं आहे आणि गेल्या आठवड्यातही मला वाटतं 31 डिसेंबरला सुद्धा आमच्याकडे सुतकच होतं। आम्ही 31 डिसेंबर साजरी नव्हती केली। खूप मोठी भावकी असली की असं खूप मोठं असतं। आता आम्ही ज्यांना ओळखत नाही, मी मागच्या पण ब्लॉगमध्ये बघितलं की तुम्हाला असं वाटेल की ब्लॉगसाठी आहे का हे, तर असं काय नाहीये। खरंच माझे आमच्या भावकीतले कोणतरी आहेत ते चुलत सासरे ज्यांना मी ओळखते ना, त्यांची भाऊजई वारलेली आहे, त्यामुळे त्याचं सुतक आम्ही धरलेलं आहे। आणि आता ते सुतक मला वाटतं 18 तारखेला वगैरे फिटेल आणि त्यानंतर 3 दिवस म्हणजे 13 दिवस भावकीने सुतक धरायचं। म्हणून आम्ही 13 तारखेनं म्हणजे 18, 19, 20, 21 नंतर आम्ही संक्रांतीची पूजा करू शकतो, म्हणजे संक्रांतीचा व्यवसायाला वगैरे जाऊ शकतो। एवढी छान तयारी केली होती, नवीन साडी आणली होती, ब्लाऊज खूप सुंदर शिवला होता, पण सगळं फ्लॉप झाले। चला असू द्या, आता काय करणार आहे ना। त्यानंतर माझे आजोबा पण वारलेले आहेत, पण आजोबांचं ठीक आहे, आजोबांचं बदललं असतं 3 दिवस दुःख, पण हे भावकीचं मात्र धरायलाच पाहिजे आणि त्यामुळं काही केलेलं नाहीये। संक्रांतीची काही तयारी केलेली नाही। हा, फक्त पैंजण मात्र तेवढं पायात घातलेलं आहे आणि माझ्याकडे जे बाकीचे 2-3 जोड होते ना ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे 2 आहेत आणि एक मी पायात घातलेला आहे, जो मी तुम्हाला पायात घातलेला आता दाखवते। तर तुम्हाला कुठला आवडला ह्यातला? हा मला प्रचंड आवडतो, पण हा थोडासा काय म्हणतात त्याला, विरघळायला म्हणजे उतरायला लागलाय, त्यामुळे हा एवढा सारखा सारखा रात्री पायातून पडून जातो हा, म्हणून हा घालत नाही। आणि हा इतके छान आहे, दोन्ही छान डिझाईन आहे। आणि ही पायातली जी आहे ती मात्र जरा थोडीशी काय म्हणतात जाड आहे, पण ह्या पैंजणाविषयी सांगायचं म्हटलं ना तर हे पैंजण मला त्यांनी कधी घालूनच दिलं नाही, कारण ह्याचा आवाज खूप स्ट्रॉंग येतो। आता ओले म्हणून येत नाहीये, पण वाळलं की ह्याचा खूप म्हणजे खूप आवाज येतो आणि मग ह्यांना त्या आवाजाला अजिबात आवडत नाही। म्हणून मी नवीन लहानपणी मला घेतलं नाही, म्हणून मी आवडीने हे पैंजण घेतलं आणि 4-8 दिवसच घातला असेल। एक दिवशी रात्री त्यांनी काढून ठेवलं, 4 वर्ष दिलं नव्हतं हे पैंजण मला, 4 वर्षानंतर ज्यावेळेला शिफ्टिंगच्या वेळेला मी पाहिलं, शोधलं, एका बॅगमध्ये ठेवलेलं मला सापडलं आणि मग मी आता ते कधीतरी घालते। आताही त्यांना ते आवडत नाही, पण मी संध्याकाळी ते जास्त काढून ठेवेल। तर असं आहे। तर तुम्हाला मी आता या ब्लाऊजमध्ये काय दाखवायचं, तर ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला माझा शिवलेला, जो मी संक्रांतीच्या साडीवरचा शिवलेला आहे। तर साडी तुम्ही कालच पिको फॉल करताना पाहिली असेल साडी, तर हा ब्लाऊज आहे त्या साडीवरचा। खूप म्हणजे वेगळा उत्साह असतो। पहिली संक्रांतला इतका नव्हता, इतका माझा आत्ता म्हणजे आत्ताच्या या संक्रांतीचा उल्हास असतो मला। प्रत्येक सणाचा नवीन नवीन इतकं काहीच नव्हतं, खूप सगळं वेगळं वातावरण होतं, त्यामुळं मला इतकं कशाचंच काही नव्हतं। खूप सारं
नवीन नवीन टेन्शन होतं असं म्हटलं तरी चालेल, त्यामुळे मला नवीन नवीनचं मला काहीच कधीच वाटलं नाही. पण आत्ता मात्र मी फार उल्हासी असते आणि मला फार नवीन नवीन काय 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 करायची फार इच्छा असते. आणि तर यावेळेस खूप उत्साहाने मी हा ब्लाऊज शिवला. तर हा बोटनेक टाईपमध्ये असा वेगळ्याच टाईपचा मी ब्लाऊज शिवलेला आहे. आणि मला ह्याला ना इकडं सगळं असं वर्क असं करायचं आहे. म्हणजे हे लटकन बीड म्हणतात त्याला, बीड का काय म्हणतात ते लावायचं आहे मला. आणि ही स्लीव जी आहे मी कोंबडी KOMD आहे, कोंबडी असं काहीतरी आहे. मी त्याच्यावर पाहिलं ना तर त्या पद्धतीने मी स्लीव शिवलेली आहे. असे याचे फुगे आहेत आणि इथं अशा 2 इंचाची अशी प्लेट घालून घेतलेली आहे. याचं अजून फिटिंग वगैरे काय केलेलं नाही आहे मी. आणि दुसरं म्हणजे याचा पाठीमागून बोटनेक केलेला आहे, पण पुढं मात्र मी याचा डीप गळा शिवलेला आहे. आणि याला मला भरपूर सारा अजून हातावर लावायचे आणि ह्याला पण लावायचे, हातावर लावायचे, इथं पाठीमागे लावायचे. पण माझ्याकडं बाकीची भरपूर सारी कामं असल्यामुळं मी काहीही ह्याचं काम केलेलं नाही आहे. हे असंच ठेवलेलं आहे. आता माझं ज्या वेळेला आता मला म्हणजे हा रविवार जाऊन पुढच्या रविवारी वगैरे किंवा रथसप्तमीला आम्हाला व्यवसायाला जावं लागेल. मी सासूबाईंना विचारलं सकाळी, तर त्याही बोलल्या की आपण 13वा झाल्यावर व्यवसायाला जाऊयात. तर यावेळेची संक्रांतीला खरंच खूप वाईट वाटतंय की जायला येत नाहीये. पण आता पुढच्या वेळेस तर आपण जाऊयाच. तर म्हणजे येईल त्या एक 4-8 दिवसात आम्ही जाऊयात. तोपर्यंत हा मी ब्लाऊज चकाचक करून म्हणजे याचं व्यवस्थित असं मी फिनिशिंग करून ह्याला व्यवस्थित आकार देऊन, आकारच म्हणते सॉरी, ह्याचे ब्रीड वगैरे लावून हा ब्लाऊज पूर्ण तयार होईल. तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला? मला तर ना शिवावंसं खूप वाटतं. मग मला असे बोटनेकचे ब्लाऊज आवडत नाहीत, घातल्यावर असं कम्फर्टेबल वाटत नाही. पण मी म्हटलं चला एवढं काही होई नाही, शिवायचं तर शिवून बघूयात. मग ह्या शिवून बघितला. ह्याच्या इथं लावायला घेतला होता, पण परत माझं काय झालं म्हणून ते निघालं. ते मी परत हा लावायचंच राहिला. ते लावेल मी उद्याच्याला वगैरे. आज माझ्याकडे अजून एक अर्जंट ड्रेस आहे शिवायचा, तो ड्रेस मी शिवणार आणि त्यानंतर ह्या ब्लाऊजचे पण परत बाकीचे मी बीड लावणार आहे. तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच खूप छान असं दिलं. असं काहीतरी असलं ना खूप वाईट वाटतं, म्हणून त्यामुळं मूड येत नाही. तर पैंजणाविषयी सांगायचं म्हटलं ना तर पैंजण मी हळद, तिन्ही पण पैंजण एवढे काळे काळे होते. तिन्ही पण पैंजण मी पहिले तर गरम पाणी केलं, गरम पाण्यामध्ये मी गरम पाणी निरमा टाकला आणि निरम्यामध्ये मी थोडासा इनो घातला, इनोमध्ये थोडीशी हळद घातली आणि मी सोन्याचे पण दागिने असे स्वच्छ करते जेणेकरून ते पटकन निघून जातात. आणि हे उकळलं, इनो नाही टाकत, फक्त सोनं जर स्वच्छ करायचं असेल तर त्यात मी इनो घालत नाही, फक्त सोडा हे घालते, काय म्हणतात ते, निरमा पावडर आणि गरम पाणी आणि थोडीशी हळद घालते. त्यांनी खूप छान सोन्याचे दागिने निघतात. तुम्ही हे ते पद्धतीने करून बघा. आणि चांदीचे मी अशा पद्धतीने स्वच्छ केले, खूप छान निघालेले आहेत माझे तिन्ही पैंजण. आता मी हे जे घातलेलं आहे ते तुम्हाला मी आता दाखवते. चला, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे आमचे पाहुणे नाही म्हणता येत, आमच्या भागातले जे वारलेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लागू. आणि माझ्या आजोबा गेलेले आहेत, त्यांच्याही आत्म्याला शांती लागू. आणि परत आमच्याकडं मी म्हणते अजून 6 महिने तरी सुतक नाही कुणाला लागावं अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना. सणासुदीला खरी मरण तर अटळच आहे, कुणाला लागू नये अशी माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. चला, राम राम, जय संताजी.